हे समोर जे बघताय तुम्ही हे बोधिवृक्ष आहे. ठीक आहे, हे सुपायला खोलून म्हणजे साईडलाच आहे. आणि हे जे आहे तुम्हाला सांगतो हे हवा आतमध्ये जाण्यासाठी हे आतमध्ये स्तूप मधलं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की हे जे बोधिस्तूप आहे हे तुम्हाला सांगतो याच्या खाली हे म्हणजे सारनाथ जे आहे जिथे गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली त्याची एक फांदी आहे. आणि फांदी बघा त्याला बोधिवृक्ष नावाने संबोधलं जातं. खूपच झकास. अरे बापरे, नाही एखादं पान जरी भेटलं तुम्ही घेऊन जाणार. हे आहे बोधिवृक्ष. हा कसा हिरवागार आहे ना, जबरदस्त खतरनाक. हा हे बोधिवृक्ष. मित्रांनो आपण हे जे बघत आहात ना हे पान भेटलं. आणि पान काय माहितीये तुम्हाला, जिथे गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली तो बोधिवृक्षाचे काही एक फांदी इथे आहे बघा. काय बघा ना किती मोठी झाली आहे. ठीक आहे, रमाला त्याचं पान भेटलंय ना रमा. सगळे लोक दर्शन वगैरे घेत आहेत रमा. बोधिवृक्ष किती हिरवा गार आहे रमा. रमा घे ना तोड ना. नाही तिला लावले तरी याला पण घे ना. अरे नाही ओढणार घे ना. एक झाड तोड, एक फांदी तोडण्याची. फांदी नाही, एक पेज पाहिजे आम्हाला आहे रमा. ओके जस्ट आय एम ट्राइंग ना. अरे बापरे, अरे यार चुकलं रे रमा. हे बघा बोधिवृक्ष आहे, खूप मोठं. ऐकायला खूप मोठं झाड झालेलं आहे. ठेवा ते कोणाचं आहे कोणून आले.